उद्धव ठाकरे यांनी कालची जी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी हा सूर्य आणि हा जयद्रथ असं दाखवलेलं आहे. आणि आता न्यायपालिकेच्या हातात जो बाण आहे, तो बाण कोणावरती पडतो, सूर्यावरती का जयद्रथावरती, एवढाच पुढचा प्रश्न आहे आपल्या पुढला. याचं कारण असं की उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच, म्हणजे आतापर्यंत भारताच्या इतिहासात असं घडलेलं नाही की ज्या दोन, ज्याला आपण म्हणतो क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहेत, अर्धन्यायिक संस्था, एक म्हणजे निवडणूक आयोग आणि दुसरी म्हणजे विधानसभा अध्यक्ष, या दोन संस्था या सत्ताधारी पक्षाच्या हातात हात घालून काम करत आहेत, ही बाब उद्धव ठाकरे यांनी पुराव्यादिवशी पत्रकार परिषदेत अर्थातच जनतेच्या कोर्टात मांडलेली आहे. आजवर भारताच्या इतिहासात असं घडलेलं नाही. या विषयाची जी कोणती कायदेशीर बाजूची जी चर्चा आहे ही अनेक जण करत आहेत आणि कायदे तज्ज्ञ त्याच्यामध्ये भाग घेतील. परंतु आपण आज चर्चा करणार आहोत ही प्रामुख्याने उद्धव ठाकरे यांच्या राजकारणाची. नमस्कार, द सुनील तांबे शोमध्ये आपलं स्वागत आहे. आज चर्चा करायला मी इंडी जर्नलचे जे कार्यकारी संपादक आहेत प्रथमेश पाटील यांच्यासोबतच ही चर्चा करणार आहे. त्याची दोन कारणं आहेत. एक पहिलं कारण असं की या विषयावरती एक विश्लेषणात्मक कॉमेंटरी करणं हे अतिशय, म्हणजे याच्यामध्ये आपण कायद्याचा कीस पाडणं आहे आणि मी काही कायदे तज्ज्ञ नाही आणि असीम सरोदे यांनी हे काम कालच्या पत्रकार परिषदेत केलेलंच आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे राजकारणाचा आहे आणि 2024च्या आता या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत, त्या संबंधात आपण अधिक चर्चा करायची आहे. बोला. सो आता खूपच इंटरेस्टिंग सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत, मजेशीर झालेलं आहे सगळं वातावरण. कालची जी काही घटना होती, जे काही पत्रकार परिषद किंवा कार्यक्रमाचं आयोजन होतं, ते अभूतपूर्व म्हणावं असंच आहे. तर ते अभूतपूर्व म्हणावं, तर ते का म्हणावं अभूतपूर्व असं? अभूतपूर्व एक दोन गोष्टींसाठी आहे. एक म्हणजे मला त्याचं टायमिंग आवडलं. त्याचं जे टायमिंग त्यांनी घेतलं, म्हणजे खरं तर निवडणूक आयोगाने जेव्हा निकाल दिला त्याला बरेच महिने झालेले आहेत की त्यांनी खरी शिवसेना ही यांची आहे, एकनाथ शिंदे यांची आहे, त्या शिवसेनेचं चिन्हही त्यांना, निवडणूक चिन्ह जे आहे तेही त्यांना दिलं आणि असं यांचं फक्त काढून घेतलं नव्हतं आणि ते तडजोड झाली होती की बाबा 2 इलेक्शन पुरतं तुम्ही मशाले चिन्ह वापरा वगैरे. आणि न्यायालयानेही या निर्णयाला काही स्थगिती दिलेली नाही आहे या निवडणूक आयोगाच्या. बरोबर, अशी परिस्थिती होती. आता काही लोकांचं असं म्हणणं आहे की उद्धव ठाकरे यांनी खूप उशीर केला. मला असं वाटतं त्यांनी अचूक टायमिंग घेतलंय की पहिला म्हणजे जी एक क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी आहे निवडणूक आयोग, त्यांचा निर्णय आणि त्या निर्णयावर आधारित यांचा विधानसभा अध्यक्षांचा निर्णय, या दोन्ही निर्णयांचा जो काही आधार आहे तोच मुळात असत्य आहे, ही बाब त्यांनी धडधडीतपणे लोकांपुढे मांडली. आणि ही मांडण्याची जी पद्धत आहे, दॅट इज सीइंग इज बिलिव्हिंग. आजपर्यंत कोणीही अशी मांडणी केलेली नाही. म्हणजे त्यांनी जे व्हिडिओचं फुटेज दाखवलं त्याच्यामध्ये स्वच्छ दिसते की निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार किंवा त्यांच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शिवसेनेने घटना दुरुस्ती केलेली होती. त्या घटना दुरुस्तीनुसार शिवसेनेच्या निवडणुका पार पडल्या. त्या निवडणुका पार पाडण्यासाठी त्यांनी निवडणूक अधिकारी नेमलेला होता. निवडणूक अधिकाऱ्यांनी त्या निवडणुकांचे निकाल जाहीर केले. हे सगळं आपण बघतो. त्याच्याशिवाय त्याच म्हणजे जेव्हा ही घटना दुरुस्ती पास झाली या शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेमध्ये, त्यावेळेला राहुल नार्वेकर तिकडे होते, हे आपण सगळे बघतोच आहोत. आता राहुल नार्वेकरांना हे आम्ही बघतोय आणि राहुल नार्वेकर इकडे असं सांगतात की पक्षाच्या घटना दुरुस्तीचा उल्लेखही नाही. तुम्ही इथे काही बोला, पण प्रत्यक्षात जेव्हा ते आम्ही बघतोय की हे सगळं तिकडे ठराव होतोय, ही घटना दुरुस्ती पास झाली आहे, त्याला सगळेजण मतदान करतात, त्या तिकडे राहुल नार्वेकर उभे आहेत. आता त्याच्यानंतर म्हणून म्हटलं सीइंग इज बिलिव्हिंग. आता त्या दुसरा मुद्दा म्हणजे आता हे जे आपले एकनाथ शिंदे आहेत,
एकनाथ शिंदे यांची म्हणजे नेतेपदी निवडही केलेली नाही त्या मंडळाने. तर एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे म्हणजे पक्षप्रमुख म्हणून त्यांचे जे काय अधिकार आहेत त्या अधिकारानुसार त्यांनी त्यांची नियुक्ती जाहीर केली. निवडणूक अधिकाऱ्यांनी एकनाथ शिंदे यांचं नावही घेतलेलं नाही, कारण एकनाथ शिंदे यांचा अर्जही तिकडे आलेला नव्हता. इथे निवडणूक निकाल झाल्यानंतर म्हणजे ही निवडणुकीचा निकाल झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये एकनाथ शिंदे यांना घोषित केलं नेता म्हणून. आणि त्याच्यासाठी एकनाथ शिंदे त्यांच्या पाया पडतायत हे सगळं आपण बघतो. आता हे जे सीइंग अँड बिलिव्हिंग आहे ना, तर त्याच्या पलीकडे एकनाथ शिंदे आणि हे काय सांगणार त्यांच्या पुढे, किंवा तो जो ठराव आहे उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्याचा हा रामदास कदमच मांडतायत. हे सगळं बघतायत ना लोक. आणि तुम्ही मग आता पेपरमध्ये काही छापा किंवा नंतर कोणाला काही मुलाखती द्या, पण तुमचा पाया मुळातच असत्य आहे. ही बाब उद्धव ठाकरे यांनी धडधडीतपणे कालच्या प्रेस कॉन्फरन्स मधून लोकांपुढे मांडली. बरोबर. मग आता शिवसेनेचा जो काही क्रायसिस घडून आला, तर ह्या क्रायसिसचं ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंनी मॅनेजमेंट केलंय, म्हणजे त्याचा जो पहिला रिस्पॉन्स असेल की त्यांनी राजीनामा दिला मुख्यमंत्री पदाचा, तिथपासून ते आतापर्यंत त्यांच्या प्रत्येक कृतीचं विश्लेषकांकडून असं हे झालंय की त्यांनी असं नाही करायला पाहिजे होतं, त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तिथेच सगळं फसलं, असं झालं तसं झालं, किंवा ते फार डिफेन्सिव्ह. तुमचं अनालिसिस काय की त्यांनी कसं रिस्पॉन्ड केलं या प्रत्येक क्रायसिस? एक तर उद्धव ठाकरे यांची भूमिका ही म्हणजे मला थोडक्यात सांगायचं झालं तर असं आहे की बाळासाहेब ठाकरे यांचं जे राजकारण आहे ना, तेच राजकारण उद्धव ठाकरे यांनी ज्याला असं म्हणू की संविधानात्मक स्वरूपामध्ये पुढे नेलेलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाची शैली कोणती आहे की जे सत्य आहे, जे मला सत्य वाटतं त्या सत्यासाठी मी हवं ते बोलेन आणि हवं ते करेन. आणि लोकांचा त्यांच्यावरती विश्वास होता की ते बोलतात ते सत्य आहे. त्यांची भाषा बरे ज्याला आपण लोकशाही विरोधी म्हणू, संविधान विरोधी ही सगळी होतीच, परंतु त्यांना त्याच्या मागे असं एक नैतिक अधिष्ठान होतं. त्या नैतिक अधिष्ठानातनं बाळासाहेब ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे यांनी हीच शैली फक्त वेगळ्या प्रकारे म्हणजे जी संविधानात्मक चौकटीमध्ये राबवलेली आहे. उदाहरणार्थ त्यांनी राजीनामा दिला. आता याच्याबद्दल काय, सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा जेव्हा कोर्टात केस आली म्हणजे त्यांच्या पुढे सुनावणीला आली, तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असं म्हटलं की तुम्ही राजीनामा दिला नसता तर आम्ही कदाचित हे गव्हर्नमेंट रिइन्स्टेट करण्याचा विचार केला असता. परंतु या अशा प्रकारच्या म्हणजे मी सत्तेला चिकटून नाही आहे. ही जी बाळासाहेबांची पण भूमिका अशीच होती, मी काही सत्तेला चिकटून नाही आहे, तुम्हाला अधिकार होता. हे समजा हे असं बंड करतायत, सगळे फितूर होत आहेत, तर मग ठीक आहे मी राजीनामा देतो, मला सत्तेशी काही देणं घेणं नाही आहे. हे जेव्हा लोक म्हणतात ना की उद्धव ठाकरे यांची भूमिका चुकली, त्याच्यामधलं एक सांगणं असं असतं त्याच्यातलं की यांनी सत्ता ठेवली ती सत्ता राहिली असती. ती सत्ता हातात ठेवणं हेच काही राजकारणात महत्वाचं नसतं. तर राजकारणामध्ये कधी ही नैतिक भूमिका घेणं महत्वाचं असतं. ही बाब उद्धव ठाकरे यांनी आत्ता पुढे आणली आणि या प्रकारेच त्यांची सगळी पावलं आहेत. म्हणजे शिवसेनेच्या पुतण्याला धक्का बसला होता. आता साधी गोष्ट आहे, उद्धव ठाकरेंना माहीत नव्हतं का की एकनाथ शिंदे आणि म्हणजे जेव्हा ते विधान परिषदाचे निकाल जाहीर झाले तेव्हाच कळलेलं होतं की शिवसेनेमध्ये फूट आहे. त्यांचं कॅल्क्युलेशन इकडेच उगलं की त्यांना असं वाटलं की हे फुटतील, पण ते फुटले नाहीत. तर त्यांनी शिवसेना पक्षावरती क्लेम केला. हा त्याच्यातला फक्त हे आहे काय एरर आहे त्यांच्यातला. त्यांना माहिती होतं फुटणार आहे, ते जाणार आहेत, कारण ते विधान परिषद निवडणुकांमध्ये जेव्हा शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला तेव्हा ते स्पष्ट झालेलं होतं, असं काही नाही आहे. परंतु तरी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी अशी भूमिका का घेतली? ही भूमिका यासाठीच घेतली की मी एक नैतिकता मानतो, कसंही करून सत्तेत राहणं याच्यासाठी मी आलेलो नाही आहे. मी एवढं तर सत्तेवरती लाथ मारीन. आणि मग त्यांनी ताबडतोब लोकांना असं वाटतं ते त्यांनी भावनेच्या भरात केलं की त्यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांनी ताबडतोब त्याच दिवशी जे अधिकृत निवासस्थान असतं मुख्यमंत्र्यांचं ते सोडायचा निर्णय घेतला आणि त्याचबरोबर विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला. हे त्यांनी भावनिक ह्याच्यात नाही, त्याच्या मागे एक नैतिक अधिष्ठान आहे. आणि त्यांची मी आता म्हटलं तसं हे बाळासाहेब ठाकरेंनी एक वेगळ्या प्रकारे केलं असतं. बाळासाहेब ठाकरेंचं कसं असतं की लगेच ते जाहीर करायचे की मी याचा राजीनामा देतो शिवसेना प्रमुख पदाचा, आणि मग तो दिल्यानंतर मग लोक आरडाओरडा करणार, पुढे येणार वगैरे वगैरे. आता ही एक बाळासाहेब ठाकरे यांची शैली होती की तुम्हाला समजा माझं म्हणणं पटत नाही ना,
तर मी जातो बाजूला, काय करणार आहात. आता उद्धव ठाकरे असं करणारे नाहीत. आता हे म्हणजे तुझी संवैधानिक वगैरे या ती हीच होती, म्हणजे ज्याला असं म्हणता येईल की एक हुकुमशाही प्रकारचं वर्तन होतं. परंतु त्याच्या मागे त्यांची एक नैतिक भूमिका होती म्हणून ते राजीनामा देण्याची धमकी देत होते ना, किंवा खरोखर निर्णय घेत होते. त्यांची भूमिका होती की मी बरोबर आहे, मी सच्चा आहे, अशी आतमधून भूमिका होती त्यांची. तर मार्ग मी म्हटलं तो हुकुमशाहीवादी होता वगैरे, ते वर्तनच काय बघू नका. तसं याने बरोबर भूमिका तशीच, मात्र वर्तन वेगळं, अशा प्रकारची. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्याच राजकारणाची ही असं म्हणता येईल अधिक परिष्कृत शैली आहे. राईट. आता तुम्ही खूप इंटरेस्टिंग आता एका अर्थानं उद्धव ठाकरेंचं वर्णन केलेलं आहे की बाळासाहेबांच्या जे काही शैली आहे तिचं एक वेपनायझेशन किंवा कॉन्स्टिट्युशनल इन्स्ट्रुमेंटमध्ये वेपनायझेशन या अर्थाने वापरलेलं आहे. पण जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे खरे वारस म्हणवतात स्वतःला आता की बाळासाहेबांची शिवसेना आम्ही चालवतोय असं एकनाथ शिंदे म्हणतात. तर आता हा क्रायसिस खरं तर त्यांचा सुद्धा आहे. त्यांनी सुद्धा एक क्रायसिस, त्यांच्यासमोर सुद्धा अडचणी आल्या असणार, हे पक्ष काढणं आणि परत हे करणं, स्वतःला एक लिडरशिपच्या पोझिशनमध्ये मोल्ड करणं. तर त्यांचा रिस्पॉन्स तुम्हाला आतापर्यंत कसा वाटला या सगळ्या क्रायसिसमध्ये? एकनाथ शिंदे म्हणजे आता खरं सांगायचं झालं तर एकनाथ शिंदे सरळ सरळ ज्याला असं म्हणता येईल की भाजपच्या ताटाखालचं मांजर आहे. त्यांनी त्याच्या या बार्गेनिंगमध्ये फक्त मुख्यमंत्रीपद घेतलं, आणि ते मुख्यमंत्रीपद देत असताना म्हणजे एका अर्थाने त्यांनी खरं तर उद्धव ठाकरे यांची जी भूमिका होती, ज्याच्यामुळे शिवसेना भाजप युती तुटली, ही भूमिका बरोबर होती यावर भाजपने शिक्कामोर्तब केलं. उद्धव ठाकरे यांचं म्हणणं काय होतं? उद्धव ठाकरे यांचं म्हणणं असं होतं की निवडणूक पूर्व जी काही चर्चा होती त्याच्यात असं ठरलेलं होतं की मुख्यमंत्रीपद शिवसेनेला जाईल, आणि ते आम्हाला दिलं तर ते राहिली असती, कदाचित एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते तेव्हा. परंतु ते यांनी नाकारलं. यांनी ते असा काही करार झालेला नव्हता असं जाहीरपणे सांगितलं, आणि मात्र एकनाथ शिंदेना फोडल्यानंतर त्यांनाच मुख्यमंत्री केलं ना. ते काय देवेंद्र फडणवीसांना केलं नाही. म्हणजे इन अ वे त्यांनी तो जी शिवसैनिकांमधली किंवा लोकांमधली भावना होती याची आम्ही मूज राखतोय असं दाखवण्याचा प्रयत्न केला. आता प्रश्न राहिला एकनाथ शिंदे यांचा. तर एकनाथ शिंदे खरं सांगायचं झालं तर मला वाटत ही सिरियस पॉलिटिशियन. सिरियस पॉलिटिशियन नसतात ना, म्हणजे उदाहरणार्थ बाबासाहेब भोसले नावाचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात. त्यांच्या वेळेला इकडे पोलिसांचं बंड झालेलं होतं. ते बाबासाहेब भोसले कसे आले तर अंतुलेंना काढून टाकण्यासाठी जेव्हा सगळे विरोधक आणि काँग्रेसमधले पण विरोधक पक्ष हे सगळे एकत्र आले, तेव्हा अंतुलेंना हटवणं इंदिरा गांधींना भाग पडलं. मग इकडे कोण आणायचं? तर आता तिकडे वसंतदादा पाटील वगैरे वगैरे सगळी मातब्बर नावं होती. परंतु त्याने नाव घेतलं ते बाबासाहेब भोसले तसे कोणाला माहितीही नव्हते, म्हणजे मंत्रिमंडळात वगैरे होते कुठे कुठे, पण असं नव्हतं. पण त्यांना आणून बसवलं. आता बाबासाहेब भोसले झाले की नाही मुख्यमंत्री झाले, पण मुख्यमंत्री झाले, आता त्यांची लिगसी काय काहीच नाही आहे. ही वॉज नॉट अ म्हणजे सिरियस पॉलिटिशियन की मी आता हे झालं तर असं असं करेन, असं नाही. त्यांना तर ते तर जाहीरपणे बोललेले होते मी मुख्यमंत्रीपदी आहे, तो या आमदारांच्या मतांमुळे नाही आहे किंवा आमदारांच्या मर्जीमुळे नाही आहे, इंदिरा गांधींच्या मर्जीमुळे, असं ते जाहीरपणे सांगायचे आणि आमदार सगळे मान्य करायचे. तसं एकनाथ शिंदे आता असं म्हणू शकतात का की या आमदारांच्या, असं काही नाही आहे. त्यांना स्टँडिंगच नाही आहे. त्यांची फक्त एक आकांक्षा पूर्ण झाली, सत्ताकांक्षा पूर्ण करणं, एवढंच त्यांचं राजकारण होतं आहे आणि यापुढे तसंच राहील. आता आपण दोन बाजूचे दोन पार्टीज आहेत याच्यातल्या, त्या दोघांचं पर्स्पेक्टिव्ह बघितलं, याच्याबद्दलचा दृष्टिकोन बघितला या क्रायसिसला हाताळण्याचा. आता अशीच घटना, पक्ष फुटणं, स्वतःचा जवळचा एक व्यक्ती सोडून जाणं आणि स्वतः त्या पक्षावरती हक्क सांगणं, अशीच घटना शरद पवारांसोबत सुद्धा झालेली आहे. तर आता शरद पवारांनी ज्या प्रकारे क्रायसिस मॅनेजमेंट केलेलं आहे आतापर्यंत त्यांच्या पातळीवर, त्यांच्या पद्धतीनं, ती काय शैली आहे पवारांच्या याच्यामध्ये? असं ना, पवारांना एक तरी माहिती आहे की आमदार म्हणजे पक्ष नसतो, हे पवारांनी फक्त फुंगाट बांधलेली आहे. एक. दोन, पवार हे नेहमीच आपलं आहे ते कसं सांभाळायचं या चिंतेत असतात. म्हणजे सध्या म्हणजे आत्ताचा जो काळ आहे पवारांचा, आधीच गोष्ट वेगळी, पण आत्ताचा जो काळ आहे त्याच्यामध्ये त्यांनी एकाही आमदाराला आपल्या सांगितलेलं नाही तुझ्या निष्ठा प्रकट कर. त्यांनी एकाही आमदाराला सांगितलेलं नाही की तू माझ्याशी गद्दारी केलेली आहेस. त्यांनी जी मागणी केली ती फक्त ज्या लोकांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे
यांच्याकडे असलेल्या म्हणजे एनसीपीतल्या आमदारांनी तिकडे जाऊन त्यांच्यावरतीच कारवाईची मागणी केलेली आहे. पक्षात फूट आहे हेच शरद पवारांना मान्य नाही आहे. ते कुठे म्हणतात पक्षात फूट आहे? ते म्हणतात की काही लोकांनी एक वेगळी राजकीय भूमिका घेतलेली आहे आणि त्यामुळे ते पक्षाच्या धोरणाच्या विरुद्ध आहेत म्हणून त्यांना काढून टाकावं असं आहे ना त्यांचं, म्हणजे जे काही त्यांचं हे आहे ते असं आहे. तेव्हा शरद पवारांना असं वाटतं की, आणि त्यांचा गेम असा आहे म्हणजे पवार साहेबांचा, की म्हणजे उद्या निवडणुका लागल्यानंतर कदाचित ते आमदार इकडे पण येऊन तिकीट मागतील ना. म्हणजे आता उदाहरणार्थ अतुल बेनकेंचं घ्या, की अतुल बेनके ते जुन्नरचे आमदार, हे कोणाबरोबर आहे ते नेहमी सारख्या बातम्या येत असतात. ते पवार साहेबांच्या स्वागताला गेले, पवार साहेबांनी त्यांना गाडीत घेतलं, गाडी घेऊन गेले. मग आता अतुल बेनके तर असं सांगतात, मी एकंदर मला पवार कुटुंबियांचा आहे फॉलो पाईक आहे, मला काय अजित दादा काय शरद पवार आपलं हे नाही काय त्यांचे, असं जे आहे ना. तेव्हा पवार साहेबांचं राजकारण वेगळं आहे. पवार साहेबांचं राजकारण हे ॲक्च्युली आपल्याकडे जी माणसं आहेत ती कशी सांभाळायची याच्यावरती फोकस आहे. यावरून उद्धव ठाकरे हे एका नैतिक भूमिकेवरती उभे राहत आहेत आणि गद्दार आहेत म्हणजे गद्दार आहेत, ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची भूमिका आहे. मी अजिबात त्यांच्याशी काही तडजोड करणार नाही. त्यांनी गद्दारी केलेली आहे, त्यांनी विश्वासघात केलेला आहे आणि विश्वासघातकी जी आहे त्यांना हाकलून लावलं पाहिजे. त्यांच्या विरोधात काही त्यांना पश्चाताप झाला तर नंतर बघू. ही शिवसेनेची किंवा ठाकरे शैली आहे, त्या ठाकरे शैलीचं परिष्कृत हे आहे स्वरूप हे उद्धव ठाकरे. शरद पवारांची पहिल्यापासून बाबा ते जे आहेत ते गेले तरी पण माझ्याबरोबर आहेत. पवारसाहेबांबरोबर अनेक जण गेले आले असं खूप झालेलं आहे. गेलेत आलेत असं तसं. आता उदाहरणार्थ आता बाळासाहेब ठाकरे काय म्हणायचे की म्हणजे त्यांनी यांना पाठिंबा दिला होता आपल्या सुरेश कलमाडेंना इकडे, किंवा ते त्यावेळेला पण त्यांचं हे होतं ते काय सुरेश कलमाडे काय बिडू काय आज इकडे तो उद्या तिकडे उडी मारेल असं ते स्वच्छ बोलून दाखवायचे. म्हणजे त्यांना हे काहीच नव्हतं. हा जो एक फोर्थराईटनेस आहे ना, सडेतोडपणे बोलणं हे जे आहे, आता उद्धव ठाकरे अशी भाषा वापरत नाही किंवा असं वर्तन करत नाही, पण तीच परिष्कृत म्हणजे अधिक प्रगल्भ अशी भूमिका ते ती घेतात. बरोबर. आता या सगळ्या क्रायसिसमध्ये, शिवसेनेच्या क्रायसिसमध्ये आपण इंडियन एक्सप्रेसने खूप चांगला त्याच्यावरती एक्सप्लेनर केलेला आहे, पूर्ण पान त्यांनी त्याच्यावरती केलेलं आहे. आणि आपण बघतोय की टप्प्याटप्प्यानं कधी नव्हे की लिगल इन्स्ट्रुमेंटची चर्चा होतीये. शेड्यूल 10 काय होतं कोणाला माहित पण नव्हतं, ते अख्ख्या महाराष्ट्राला आता पाठ झाला असेल. शेड्यूल 10चा असेल किंवा एकूण पक्षप्रमुख कसा असतो, इलेक्शन कमिशनची भूमिका काय, या सगळ्या गोष्टींवरती अभूतपूर्व चर्चा होतीये. तर ही जे काय इन्स्ट्रुमेंट्स आहेत यांचे इंटरप्रिटेशन्स करून किंवा विचित्र इंटरप्रिटेशन्स करून केंद्र सरकार किंवा केंद्रीय ह्या संस्था ह्या अशा प्रकारे मुस्कटदाबी करतायत असं म्हणायला वाव आहे. म्हणायला वाव म्हणजे हे स्वच्छपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलेलं आहे. याच्यातला मुद्दा कोणता आहे? मुद्दा साधा आहे. एक मुद्दा असा आहे की पक्षामध्ये फूट पडली म्हणजे पक्ष कोणता हे ठरवा. पक्ष कोणता असतो? विधिमंडळ पक्ष हा पक्ष असतो का? तर शेड्यूल 10 मध्ये असं स्वच्छ म्हणलेलं आहे की पक्ष हा विधिमंडळ पक्ष नाही. विधिमंडळ पक्ष हा काही मूळ पक्ष नाही. जो पक्ष आहे राजकीय पक्ष, इलेक्शन कमिशनकडे त्याची नोंदणी झालेली आहे, त्याच्यावरती लोकांनी निवडणुका लढवलेली आहे, ते तिकीट घेऊन तो पक्ष, त्या पक्षामध्ये फूट पडली आहे की नाही हे धरलं जातं. मग त्या पक्षात फूट पडली आहे की नाही, तर याच्यातला मुद्दा असा होता की त्याच्यासाठी पक्षाची घटना काय. आता या इलेक्शन कमिशन आणि नंतर राहुल नार्वेकर हे दोघेही असं सांगतात की 1999ची घटना त्यांच्याकडे आहे, त्याच्यानंतरची नाही आहे. बाकीची सगळी ही सोडून द्या. मुद्दा असा आहे की 2018, 2013, 2018 जेव्हा जेव्हा त्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये जे कोणते शिवसेनेच्या घटनेमध्ये बदल झाले हे सगळे त्यांनी म्हणजे त्याचा रिपोर्ट म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल्स म्हणजे त्याचं चित्रफितच त्यांनी दाखवली. त्यामुळे झालं होतं हे तर स्पष्ट आहे. दुसरी गोष्ट हे स्पष्ट आहे, त्यांनी सांगितलं की आम्ही इलेक्शन कमिशनला पाठवलेलं होतं, ही त्याची पोचपावती आहे, ही स्पष्ट आहे. असं असूनही इलेक्शन कमिशन कुठचा तरी घटापटाची चर्चा करून कुठच्या तरी खुसपटं काढून हे असं करतंय. याचाच अर्थ इलेक्शन कमिशन आणि नंतरची क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी म्हणजे विधानसभा अध्यक्ष हे सरळ सरळ सत्ताधारी पक्ष जो आहे
त्याच्या इशाऱ्यानुसार काम करत आहेत. सत्ताधारी म्हणजे मी दिल्लीतला म्हणतोय, या भाजपच्या इशाऱ्यानुसार ते काम करत आहेत. ही बाब आता म्हणून अतिशय सूर्यप्रकाशासारखी स्वच्छ पुढे आलेली आहे. म्हणून मी म्हटलं की उद्धव ठाकरे यांनी हा सूर्य हा जयद्रथ हे दाखवलेलं आहे. आता याच्यामध्ये न्यायपालिका ही अर्जुनाच्या भूमिकेत आहे. आता मान कोणाला मारायचा ते पुसतील आता. पण आता या निमित्तानं आता आपल्या समोर एक ओपन ग्राउंड दिसतंय, असं काय बॅटलफील्ड दिसतंय. तर आता ते मैदान अशा प्रकारे रचलं गेलं आहे का की आता पुन्हा एकदा महाराष्ट्रवाद विरुद्ध केंद्र सरकार किंवा महाराष्ट्रातलं राजकीय लिडरशिप वर्सेस केंद्रीय सत्ता किंवा केंद्रीय सत्तेचा उन्माद, या प्रकारचं प्रोजेक्शन किंवा या प्रकारची प्रतिमा निर्माण होती. प्रतिमा निर्माण होते की नाही माहित नाही, पण एक गोष्ट खरी की उद्धव ठाकरे हॅज आउटस्टाईड ऑल द कंटेम्पररी लीडर्स इन महाराष्ट्र. सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यांवर उद्धव ठाकरे यांनी कडी केलेली आहे. मग ते देवेंद्र फडणवीस असो किंवा एकनाथ शिंदे तर म्हणजे त्यांनी त्यांना कसपटा संबंधित लेखलंय, पण देवेंद्र फडणवीस असोत किंवा शरद पवार असोत, अजित पवार असोत, आणखीन कोणते असोत, या सगळ्यांच्या आपण वरती आहोत राजकारणाच्या बाबतीतही आणि एकंदर नैतिकतेच्या बाबतीत. हे उद्धव ठाकरे यांनी स्पष्टपणे आता सांगितलेलं आहे. अशा प्रकारचा म्हणजे अशा प्रकारे सरळ सरळ केंद्रीय सत्तेला ललकारणं ही हिंमत अर्थातच अजितदादांमध्ये नाहीच आहे. अजितदादांनी तर ते म्हणत असले विकासासाठी आम्ही जातोय, तरी पण अजितदादांमध्ये ते नाहीच आहे. ते अजितदादा ते आपल्याला माहितीच आहे त्या सगळ्या घोटाळ्यातलं, म्हणजे त्यांची हिंमतच नाही आहे सगळ्याला सामोरं जाण्याची. त्यानंतर एकनाथ शिंदे तर मी मगाशी म्हटलं होतं की सत्ता मिळवणे ही एक सत्ताकांक्षा पूर्ण करणं एवढीच त्यांची विचारांची आहे. ते ही इज नॉट अ सिरियस पॉलिटिशियन. त्यानंतर उरला देवेंद्र फडणवीस, तर त्यांचा तो पूर्णपणे कचराच झालेला आहे आता. ही कांड बी नो मोर, म्हणजे त्यांचं मला नाही वाटत जनमानसामध्ये काही स्थान आहे आत्ता, म्हणजे इव्हन ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावरही. त्यामुळे आणि ते त्यांना रिकवर करणे खूप जड जाईल. उरले एक शरद पवार की ज्यांनी ईडीला खरोखर ललकारलेलं होतं, मी येतो उद्या चौकशीला, करा आमची चौकशी, घाला आम्हाला जेलमध्ये, अशी सरळ भूमिका घेतलेली होती. पण तरी सुद्धा ईडीच्या बाबतीत ईडी ही काही कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी नाही आहे. बरोबर. याने सरळ इलेक्शन कमिशनला चॅलेंज केलं आणि क्वासी ज्युडिशियल अथॉरिटीला चॅलेंज केलं. हे जे आहे ना, इथे त्यांनी दाखवलं की यस, मी महाराष्ट्रासाठी माझ्या नैतिकतेसाठी मी दिल्लीतल्या सत्तेला असं चॅलेंज करू शकतो. वन्स अपॉन अ टाइम शरद पवार हे करत होते, वन्स अपॉन अ टाइम. बरोबर. परंतु आता हे जे आहे हे जे आणि संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातही हेच घडलेलं होतं की दिल्लीच्या सत्तेला चॅलेंज करा की आम्ही आमचं काय ते कारभार आम्ही चालवू. ते आता इथे दिसतंय. त्यामुळे उद्धव ठाकरे इज बिकम द फेस ऑफ महाराष्ट्र. त्यामुळे आज प्रत्येक जो कोणी शिवसैनिक नसलेल्या माणसाला पण उद्धव ठाकरे बद्दल आदर आहे. हे काय आहे, मी काही शिवसैनिक नाही आहे तरी मी का त्यांचं कौतुक करतोय, त्याचं साधं कारण हे आहे की त्यांनी एक आत्ता हिंमत दाखवली. त्यांचं लक्षात घ्या, तो जो कोण हे जे आपले आहेत शिवसेनेचे प्रवक्ते आपले संजय राऊत, त्यांना जेलमध्ये टाकलेलं होतं ईडीने. बरोबर. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबियांना जेलमध्ये टाकण्याची वेळ दिलेली आहे, धमकी दिली होती, म्हणजे त्याची वेळ आणलेली आहे, कोर्टात भेटत झालंय. एवढं सगळं असून सुद्धा हा माणूस म्हणतोय मी घाबरत नाही तुम्हाला. म्हणजे हे केवळ असं नाही आहे की आपल्या घरच्यांना जेलमध्ये जावं लागलंय. आपला एक अतिशय जवळचा सहकारी तो कितपत पडलेला होता तुरुंगामध्ये, त्याला नंतर जामीन मिळाला, ती नंतरची गोष्ट. हे असं असून सुद्धा मी तुम्हाला चॅलेंज करतोय. इथे हे कसं असतं आणि कोणालाही हे कौतुकच करायला पाहिजे ना या गोष्टीचं. याच्यामध्ये कसली घटापटाची चर्चा करायची, आता सुप्रीम कोर्टात काय होईल, हायकोर्टात काय होईल, तिकडं काय होईल, काय वाटेल ते होते तिकडे. मी जनतेच्या कोर्टातच न्याय मागतोय असं उद्धव ठाकरेंनी थेटपणे सांगितलंय. बरोबर. त्यांनी लोकांची मनं जिंकलेली आहेत. आता मतं जिंकण्याची जी परिस्थिती वेगळा गोष्टी. पण थोडक्यात असं पण म्हणता येईल की भले धनुष्यबाण असो त्यांच्या हातात किंवा मशाल असो, त्यांनी ते जे कॉन्व्हर्सेशन आहे ते ओढलेलं आहे एकदा. म्हणजे ते उद्धव ठाकरे यांनी आता अशा प्रकारे स्वतःला प्लेस केलेलं आहे की ज्याला असं म्हणता येईल मराठी संस्कृतीचा जो काही आवाज आहे तो मी आहे.
Right. शिवसेना म्हणून मी म्हटलं ते पुन्हा तेच सांगतो की बाळासाहेब ठाकरेंच्या राजकारणाचं हे प्रगल्भ रूप आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली ती हिंदुत्वाच्या रक्षणासाठी काढलेली नव्हती. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली त्यावेळेला ती मराठी माणसाच्या हितासाठी, मराठी माणसाच्या राजकारणासाठी, मराठी माणसाने महाराष्ट्राचा गाडा चालवावा यासाठी काढलेली होती. त्याच्यावरती इतर कोणाचा दडपण नको. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना काढली 60च्या दशकामध्ये. बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट बनले 90च्या दशकामध्ये. 30 वर्ष ते कोणतं राजकारण करत होते? 30 वर्ष ते राजकारण करत होते ते मराठी माणसासाठी करत होते, मराठी अस्मितेसाठी करत होते. मतभेद असतील कोणाची किती, पण 30 वर्ष राजकारण ते त्याचं करत होते. त्यांनी हिंदुत्वाचं राजकारण म्हणजे असं झालं की काँग्रेसवाले सेक्युलर आहेत ना, तुम्ही हिंदुत्वादी आहे बोला. आता हा बाळासाहेबांच्या शैलीचा प्रकार आहे. बरोबर. आणि मग त्यासाठी ते कोणत्याही टोकाला जायचे. ही बाळासाहेबांची शैली आहे. पण बाळासाहेबांना खरोखर म्हणून तर ते बोलले ना की बाबरी मशीद आहे ना आमच्या शिवसैनिकांनी पाडली याचा मला अभिमान आहे, असं ते काय म्हणाले? त्यांना माहित नव्हतं का एकही शिवसैनिक तिकडे पोचलेलं नाही? पण त्यांना चीड आली की हे विश्व हिंदू परिषदवाले, हे भाजपवाले, हे RSS वाले पायात शेपटी घालून बसलेत, अजिबात जबाबदारीच घेत नाहीत पाडल्याची. हे पटणारं नाही बाळासाहेबांना. मग बाळासाहेब म्हणाले हो मी पाडलं, शिवसैनिकांनी पाडली आणि मला त्यांचा अभिमान आहे. मनोहर जोशी तर तिकडे पोचले पण नव्हते अयोध्येला, ते कशाला पाडायला जात आहेत? पण बाळासाहेबांचा हा एक मी म्हटलं ना हे तडक भडक स्ट्रेट फॉरवर्ड राजकारण असायचं. आता ते तेव्हा बोलले तेव्हा मग आम्ही येतो असं. त्यामुळे जो एकनाथ शिंदे यांचा जो मुद्दा आहे ना हिंदुत्वाचा अतिशय वीक आहे की आम्ही बाळासाहेबांच्या शिकवणीनुसार गेलो होतो. बाळासाहेबांची शिकवणूक काही भाजपच्या पाया पडण्याची नव्हती. बाळासाहेबांची शिकवणूक होती की भाजपला जरबेत ठेवा, महाराष्ट्र आपला आहे, ही होती. हा आता त्याच्यामध्ये काँग्रेसवर आपल्याला राज्य करायचं असेल तर काँग्रेसला आठवायचं तर भाजप बरोबर गेलं पाहिजे एवढाच मुद्दा होता. ती स्ट्रॅटेजिक अलायन्स होता, तो आयडिओलॉजिकल अलायन्स होता. ही अतिशय म्हणजे थापेबाजी आहे. तो अजिबात आयडिओलॉजिकल अलायन्स नव्हता. बाळासाहेबांनी एक भूमिका हिंदुत्वाची घेतली, भाजपने नंतर ती घेतली. भाजपच्या मनात आधीपासून होती, पण बाळासाहेबांचा असं आत बाहेर काही नसायचं. आणि तुम्ही बघा उद्धवच्या राजकारणात ते आत बाहेर असं काही नसतं. आता एक शेवटचा प्रश्न यामधला की आता आपण बघितलं की महाविकास आघाडीनं इंडिया आघाडीला काहीतरी एक इन्स्पिरेशन दिलं की इथं असं जमू शकतं, ग्रुप बनवलो तर तो नॅशनल लेवलला पण जमू शकतो. तर आता उद्धव ठाकरेंनी जे काल कृती केली, आता तसेच प्रश्न अनेक पक्षांसमोर आता असतील. ईडीच्या दाढी, मंत्र्यांना अटक होण्याची शक्यता, पक्षफुटीची शक्यता, अशा अनेक प्रश्न अनेक पक्षांना छोट्या सगळीकडच्या जे आतापर्यंत भाजपच्या हाती लागलेले नाहीत असे पक्ष. तर त्यांना उद्धव ठाकरेंनी ही कृती जी आहे ती काय मेसेज देणार आहे आणि 2024च्या पार्श्वभूमीवर या कृतीचं काय महत्व राहणार? मला एवढं दिसतं म्हणजे एक तर उद्धव ठाकरेंसारखे दुसरे ते म्हणजे लालू प्रसाद यादव, त्याने कधी ते ईडी सोडा काय CBI सोडा, मी अजिबात भाजपच्या विरोधात भूमिका घेणार म्हणजे घेणार, काय हवं ते हो माझं, तेजस्वी पण तयार आहे सगळीकडे जायला, काही करायला अशी एक भूमिका घेतली. इथे असं आहे की यांनी आता म्हणजे इलेक्शन कमिशनर जे कोण असतील 2-3 त्यांना जनाची नाही तर मनाची लाज असती ना, जनाची नाहीच आहे पण मनाची लाज असती तर त्यांनी राजीनामा दिला असता. म्हणजे इथे समजा कोणत्या मंत्रिपदाच्या अखत्यारीत येते तर कोणत्याही मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला असता अशा परिस्थितीत की तुमच्याकडे सगळे सबमिट केलेलं आहे आणि तरी सुद्धा तुम्ही चुकीचा निर्णय देताय. हे जेव्हा बाहेर येतो, हे जेव्हा पब्लिश होतं तेव्हा मग मंत्र्याला राजीनामा द्यायला लागला असता. पण आता जी कॉन्स्टिट्युशनल पोस्ट आहे ती सरकारी अधिकाऱ्याची आहे, त्यामुळे हे गुळासारखे त्याला चिकटून बसलेले आहे. परंतु उद्धव ठाकरे यांनी इलेक्शन कमिशनची जी ज्याला असं म्हणतो एक मान्यता असते, नैतिक मान्यता ही असते, कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटी म्हणजे नैतिक मान्यता आहे, ही पूर्णपणे त्याची ती तुला अजिबात लोक विचारत नाहीस, तू नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या हाताखाली काम करणारा एक चाकर आहेस, ते सांगतील तसा तू वागतोस. ही गोष्ट उद्धव ठाकरे यांनी बाहेर आणली. त्यामुळे इलेक्शन कमिशनची विश्वासार्हता जी आहे जनमानसातली ही संपलेली आहे. इलेक्शन कमिशनकडे फक्त आता कायद्याचं बळ आहे. हे फार काळ टिकत नाही कायद्याचं बळ. मग यातून इतर पक्ष काय धडा घेतील किंवा काय
कसं बघतील याकडे? इतर पक्षांचं काय मला आपण सांगणं अवघड आहे, कारण इथे हा. एक तर खूप पक्ष आहेत, बरोबर. बरं प्रत्येकाच्या भूमिका वेगळ्या आहेत, प्रत्येकाची नेतृत्वाची शैली वेगळी आहे, प्रत्येकाचे सामाजिक आधार वेगळे आहेत. पण महाराष्ट्रामध्ये भाजप आणि जी काही महायुती त्यांची आहे त्याच्यामध्ये रामदास आठवले आहेत, त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे आहेत, आणखीन बारके बारके पक्ष आहेत. यांना फारसं स्थान 2024च्या निवडणुकांमध्ये मिळणार नाही, एवढं नक्की. मग ते अगदी याला पार्लमेंटलाही आणि विधानसभेतही एवढं नक्की. ही जी यांनी भूमिका घेतलेली आहे त्याचा हा परिणाम जनमानसावर होणार. कारण कालची जी मुलाखत आहे ही बहुतेक सगळ्या चॅनलनी, म्हणजे जो इंटरव्ह्यू आपला पत्रकार परिषद आहे ही लाईव्ह दाखवलेली होती. महाराष्ट्रातल्या किमान म्हणजे 12 कोटी मतदार असतील महाराष्ट्रात, तर किमान 6 कोटी मतदारांनी ती बघितलेली आहे. आणि त्याचा मी म्हणतोय ते व्हिज्युअल इम्पॅक्ट हा प्रचंड असतो. हे ऐकणं वाचणं, तो काय बोलतोय हा काय बोलतोय याला काही फारसं नव्हते, ते बघतायत. अरे हा नार्वेकर तिकडे होता, हा त्याच्या पाया पडतोय, याची नियुक्ती जाहीर झाली होती, शिवसेनेने अशी निवडणूक घेतली होती, तो निवडणूक निकाल निवडणूक अधिकाऱ्याने असा जाहीर केला. हे जे व्हिज्युअल आहे ना भयंकर पॉवरफुल आहे. त्याच्यामध्ये हे सगळे हे त्यांनी म्हणजे इट इज अ मास्टर स्ट्रोक ऑफ उद्धव ठाकरे. क्लोजिंग कमेंट. येस. तर आता म्हणजे हे मी मुद्दामूनच आता मी एकटा बोललो नाही, प्रथमेशना सांगितलं की आपण चर्चा करूया, कारण त्याच्यातनं वेगवेगळे मुद्दे येतात. कारण मी तर काही एवढ्या सगळ्या मुद्द्यांना विश्लेषण करत बसलो नसतो. मी प्रामुख्याने जे वर्तमानपत्रात आहे त्याच्यावरतीच बोललो असतो. पक्षांतर विरोधी किंवा शेड्यूल 10 मध्ये काय तरतुदी आहेत वगैरे वगैरे. मुद्दा राजकारणाचा असतो, कारण ह्या सगळ्या गोष्टी राजकीय आहेत आणि हे राजकीय निर्णय आहेत. आणि या राजकारणामध्ये पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे यांनी आपलं स्थान कमालीचं बळकट केलेलं आहे. आत्ताच्या कोणत्याही जे नेते आहेत, मग ते अजित पवार असतील, एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील किंवा इव्हन शरद पवार, या सगळ्यांच्या पेक्षा आपण एका वेगळ्या नैतिक उंचीवर आहोत, ही बाब उद्धव ठाकरे यांनी सिद्ध केलेली आहे. धन्यवाद. आपल्याला हा कार्यक्रम कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा आणि इंडी जर्नल हा चॅनल सबस्क्राईब करा, शेअरही करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे असे आपल्याला कार्यक्रम हवे असतील, बघायचे असतील, नुसते सबस्क्राईब नका करू, तर इंडी जर्नलला आर्थिक मदतही करा.